नमस्कार. आज या ठिकाणी आपलं SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं मी हार्दिक स्वागत करतो. आज आपण माळशिरस तालुका या ठिकाणी गावाचं नाव काय दादा आपलं? खुडूस या गावामध्ये एका केळीच्या प्लॉटमध्ये आलो. हा भाग अत्यंत संपन्न असा बागायत एरिया, केळीच्या अनेक बागा या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आमचे हे शेतकरी दादा मित्र, माझं नाव प्रसन्न केरवा गुरुवे आणि पत्ता खुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. अच्छा, या ठिकाणी तुमचा किती बराच मोठा बाग दिसतोय केळीचा. 1.5 एकरचा प्लॉट आहे. बरं, ह्याला तुम्ही म्हणजे मी आल्याबरोबरच मला माहिती मिळाली की तुम्ही SV किसान बायोटेकची इंदापूर यांची रोपं या ठिकाणी G9 ही व्हरायटी लावलेली आणि त्याचं आज मला वाटतं हा माल तयार झालेला आहे, हार्वेस्टिंगसाठी तयार आहे. आणि याच्या व्हरायटी बद्दल काय वाटते तुम्हाला? व्हरायटी बद्दल म्हणजे याचा ॲव्हरेज मध्ये पण फायदा आहे, वाढीला पण एकदम एक नंबर आहे, फाण्यांमध्ये संख्या पण जास्त आहे. अच्छा, म्हणजे फाण्यांची संख्या भरपूर आहे आणि वादीची लांबी पण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला पर्यंत केळी आहेत वर्षामध्ये. 30 ते 35 केळी. आणि वजन अंदाजे किती बरं सरासरी? 45 किलोच्या आसपास. 45 किलो वजनाचा एक सरासरी घड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता मला वाटतं उद्याच याचं हार्वेस्टिंग थोडंसं ट्रायल बेसवर त्यांनी काल परवा काहीतरी हार्वेस्टिंग थोडंसं केलंय आणि त्यांना 45 किलो वजनाचे घड मिळालेत. तर ही व्हरायटी SV किसान बायोटेक इंदापूर यांची जी काही व्हरायटी, ही व्हरायटीमध्ये अगदी DBT प्रमाणित म्हणजे व्हायरस फ्री अशा पद्धतीची रोपं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रोपं तयार केली जातात आणि शेतकऱ्यांपर्यंत ही पोहोचवली जातात. तर एकंदर ह्या व्हरायटीचा परफॉर्मन्स कसा वाटतो? कारण तुमच्या गावात आता मी येताना पाहिलं अनेक वेगवेगळ्या कंपन्या, अनेक वेगवेगळ्या जाती पाहायला मिळाल्या. त्या तुलनेने तुम्ही यापूर्वी पण केळी करत असणार आहे. हो, पहिल्यापासून तुमच्या आजूबाजूला सगळे केळीचे प्लॉट दिसतात. ह्या व्हरायटी बद्दल, कारण मला वाटतं पहिलंच वर्ष तुम्ही किसानची रोपं वापरले. दुसरं वर्ष चांगलं भेटलं. मग ह्या तुलना जर केली, एखाद्या कंपनीचं नाव नका घेऊ, पण बाकीच्या आणि याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? नाही, म्हणजे वजनाला ऍव्हरेज चांगलं भेटतंय. आणि जर तुम्ही खोडं पाहिलं तर खोडं पण चांगली मजबूत. मला तर आम्ही रस्त्याने पाहिलं, काही बागा तर वाऱ्याने पण पडलेल्या पाहिल्या, पण तुमची खोडं पण या ठिकाणी मजबूत. अगदी मला वाटतं 35-36 सेंटीमीटरचा त्याचा घेर काही खोडांचा असावा त्या बुंदाच्या कडेला. मजबूत खोडं अशा पद्धतीची तयार झाली. आणि ही जी आज आपण वादी पाहतोय ही अगदी एक्सपोर्ट दर्जा असं म्हणावं लागेल याला. बॉक्स पॅकिंगला मला वाटतं हा माल तुमचा देणार आहेत, तसं काहीतरी तुमचं नियोजन झालंय. तर ह्या जातीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो, 100%. व्हरायटी बद्दल? आणि खास करून ही तुम्हाला जी रोपं मिळाली याच्यामध्ये काय अडचणी वाटल्या? नाही, अजिबात नाही. बाकी आता इतर लोकांची जी केळीचा जो परफॉर्मन्स आता पाहायला मिळतोय गड वेगवेगळे, ह्याच्यातून तुमच्या याच्यात काय फरक वाटतोय तुम्हाला? 100% फरक आहे. आता जरा म्हणजे आता काय, आता बाकीचे आता सांभाळण्यावर पण असते जरा आपल्या पाणी व्यवस्था. हा, बरोबर. तुमचं नियोजन पण त्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणजे तुमची जी तुम्ही वेळोवेळी त्याला दिलेली जाणारी अन्नद्रव्य, खतं असतील किंवा काय फवारणी असतील, डोस देणं, असं हे तुमचं नियोजन फार चांगलं दिसतंय. 2 बाजूने ठिबकचा वापर झालाय आणि साफसफाई पण, म्हणजे बागेत फार सुंदर असं तुमचं हे वातावरण दिसतंय आणि छान आहे, एकदम मस्त. तुम्ही नक्की आमचे महाराष्ट्रभर शेतकरी असतात. अनेक ठिकाणी केळी किंवा इतर रोपं आमच्याकडे महाराष्ट्रभर जातात. तुम्ही काय आमच्या शेतकऱ्यांना संदेश द्याल? नाही, 100% रोपांचा आपण एकदा लावून बघावे, त्याशिवाय रिझल्ट कळत नाही. बरोबर. म्हणजे पाहिजे रोपं तुम्ही जर ही आमची SV किसान बायोटेक इंदापूरची रोपं जर तुम्ही लावल्याशिवाय तुम्हाला हा परफॉर्मन्स, काय क्वालिटीचा माल निघतो हे कळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही जरूर याची लागवड करावी. आणि त्याच्याबरोबर आमचं काही एक सेंद्रिय शेतीसाठी म्हणजे ऑर्गॅनिक किंवा अत्याधुनिक नॅनो तंत्रज्ञान हे सुद्धा आमचं आहे केळी आणि इतर पिकांमध्ये. तर त्याचाही वापर तुम्ही नक्की आता पुढच्या वेळेस कराल. मला वाटतं तुम्ही आता परत अजून बुकिंग पण केलं. 4,000 रोपं तुम्ही आता बुकिंग केलेली आहेत नव्याने परत. ओके, धन्यवाद, थँक्यू.